हो, आज या ठिकाणी आपण नवीन प्रयोग करतोय. त्रिसूत्री नलगे नाना नागरगावचे आमचे पाहुणे प्लस सेंद्रिय शेतीचे मित्र यांनी नवीन प्रयोग सांगितला आहे. 5 किलो गूळ, 5 किलो बेसन पीठ आणि 10 किलो शेण याचं त्रिसूत्रीचा म्हणजे मेन हा घटक आहे की 3 घटक आहे, त्यामुळे त्रिसूत्री नावाचं ठेवलं त्यांनी. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला बेसन आणि गूळ हे मिक्स करून घेणार, त्याची पेस्ट बनवायची आणि नंतर शेणामध्ये त्याची पेस्ट बनवून या कॅन्डामध्ये टाकणार आहे आपण आणि त्याच्यात 25 लिटर पाणी ठेवून ते 8 तासाच्या पुढं 3-4 दिवसापर्यंत ते वापरायला योग्य राहतं. अशा हिशोबाने आपण ती कृती बनवतोय. तर आता सुरुवातीला आपण बेसन घेऊ. या गमेण्यात आपण पेस्ट बनवतोय सुरुवातीला. हे रात्रीच गुळाचं पाणी बनवून ठेवलेलं आहे मी. तर सेंद्रियच गुळ वापरलाय. पुरामध्ये जो ऊस सापडला होता म्हणजे त्याला कुठलंही खत नव्हतं. मागच्या वर्षी जो ऊस ठेवला होता त्याला रासायनिक खत न वापरता त्याचाच गुळ बनवून घेतला आहे मी. तर आता हे आपण पेस्ट बनवून घेऊ याची. क्लिक वगैरे करायचं चालू केलं. तर बघा योगायोग आपण पेस्ट बनवतोय आणि आता इथं विजिटला आलेत नलगे नाना स्वतः. म्हणजे किती भाग्यवान आहे आपण, सेंद्रिय शेती करतोय आणि सेंद्रिय शेती ज्यांनी जी आपल्याला जे आयडिया दिली आहे त्रिसूत्रीची तर ते स्वतः इथं पाहायला आलेत. क्रिया दिसली पाहिजे. क्लिक करा. हे एक जीव केलेलं बेसन पीठ आणि गुळ चालू केले. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बेसन पीठ आणि गुळाचं मिश्रण हे आपण मिक्स केलेलं आहे. आता आपण ते थोडंसं गॅस स्टोअर करून ठेवतोय. आता ह्या पाण्याने 2 काढत गमेले. जलदा इथून जास्त आहे. शेण आणि गुळाचं मिश्रण परत मिक्स करतोय. त्याची सुद्धा आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर नाना पाणी ओततायत गुळाचं आणि मी कालवतोय. थोडंसं लागल्यामुळे दोन्ही हाताने मला करता येईल. थोडं बोट सुजलंय. सो या ठिकाणी आपलं मिश्रण गूळ, बेसन पीठ आणि शेण याचं मिश्रण पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता. आता आपण हलवून घेतोय त्याला आणि घड्याळाच्या काट्याप्रमाणे जशी घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे त्या दिशेने हे मिश्रण फिरवायचे आणि एकदाच आणि पुन्हा 3 दिवस हात लावायचे नाही. हां, एकदाच फिरवायचं आहे आणि परत 3 दिवस याला कुठल्याही प्रकारचं हात लावायचं नाही. या ठिकाणी पाहू शकता की असं बेसन पीठ, गूळ आणि शेणाचं मिश्रण झालेलं आहे. एक जीव झालं काहीतरी खून करत जा ना. हे आपलं मिश्रण पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी आता हे इथपर्यंत खून आहे याची. या खुणेनंतर याचं बघू उद्या सकाळी किती फर्मेंटेशन होतंय आणि हे आपण उद्या 9ला लाईट आली की हे स्लरी सोडायला सुरुवात करणार आहे. तर पाहूया काय रिझल्ट येतोय. धन्यवाद.